जय गुरु. जय जय गुरु. गुरु. जय गुरु. काल आपण एक श्लोक घेतला. जय गुरु. जय गुरु. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसायते आत्मैव आत्मनो बंधुरात्मैव त्रिपुरात्मनः. प्रयत्न केला मी म्हणण्याचा. तर हे आपणच आपले मित्र आणि आपणच आपले शत्रू आहोत अध्यात्मामध्ये, असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे आणि त्याचे मार्ग पण त्यांनी सांगितलेले आहेत. तर दुसरा जो श्लोक आहे, आपण सुरुवात करू ना, किती 7 लोक आलो. हा पण 6व्या अध्यायामधलाच आहे. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. आता हे जेव्हा आपण श्लोक लिहितो किंवा समजून घेतो, त्यावेळेला त्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे ते पण थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. तर हा जो आहे आत्मसंयम योग 6वा, आणि या ठिकाणी 45 श्लोक आहेत. 45 नाही, 47 श्लोक आहेत. त्याचं वर्गीकरण केलंय पहिल्या 1 ते 9 श्लोकामध्ये. कर्मयोगी आणि मन संयमन याच्यावरती लिहिलेलं त्यांनी, की खरा संन्यासी जो असतो तो फळाची इच्छा न ठेवता कर्तव्य करतो आणि मन स्वतःचा मित्र किंवा शत्रू असतो. हा जो आपण श्लोक घेतला तो 10 ते 15 या श्लोकांमध्ये ध्यान साधना पद्धत, म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलं की ध्यान कुठे करावं, त्याचं आसन कसं असावं, किती उंचीवर असावं, किती खाली असू नये, कसं बसावं, मन संयमित कसं करावं. 16 ते 23 मध्ये त्यांनी दिलं की संतुलित जीवनशैली म्हणजे काय, म्हणजे आपला आहार किती असावा, कमी जेवलं काय, जास्त जेवलं तर काय, किती झोप असावी, झोप कमीचं काय, जास्तचं काय, आणि कर्मात गुंतायचं किंवा नाही गुंतायचं, किती गुंतायचं, संतुलन कसं ठेवायचं, आणि मग योग आणि योग साधना म्हणजे काय हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 24 ते 32 यामध्ये मनावर नियंत्रण ठेवायचं, म्हणजे आपल्या इच्छांवरती नियंत्रण ठेवायचं, इच्छा मर्यादित ठेवायच्या, आणि सर्व प्राण्यांमध्ये परमेश्वर पाहायचा. म्हणजे आपला दृष्टिकोन जो आहे हा सर्व विश्वाबद्दल खूप विशाल ठेवायचा. जेव्हा सर्व प्राण्यांमध्ये म्हणतो आपण, त्यावेळेला केवळ प्राणी म्हणजे जीवित प्राणी नाही, तर या ठिकाणी चर आणि अचर दोन्हीही प्रकारच्या वस्तू आहेत. आणि जसं पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे की ईश्वर जो आहे ते संपूर्ण विश्व व्यापून 10 बोटं उरलेलं आहे. जे काय दिसतं ते सर्व ईश्वर स्वरूपच आहे. आपण जेव्हा असं मानतो त्यावेळेला आपला दृष्टिकोन हा अतिशय विशाल बनतो. आणि मग त्यातून सांगतो की आत्मज्ञान म्हणजे काय, स्वतःमध्येच परमेश्वर बघणे किंवा आपल्या मध्ये परमेश्वर आहे. आत्मज्ञान कशाला म्हणायचं हे या ठिकाणी सांगितलं. 33 ते 36 मध्ये मग त्या ठिकाणी अर्जुन विचारतो की मनावरती हे ठीक आहे, तू म्हणतोस ते, पण नियंत्रण थोडं सोपं नाहीये. तर मन खूप चंचल आहे. कितीही प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे मन जातं, गुंततं, आणि मग त्याला पुन्हा ओढून आणायचं सोपं काम नाहीये. हे कृष्ण मान्य करतो की हे असं आहे, पण याला मार्गही आहे, अभ्यास आणि वैराग्याचा. 34 ते 45 मध्ये त्या सांगितलं की योग भ्रष्ट साधक म्हणजे काय. योग भ्रष्ट म्हणजे काय की जी काय पद्धत श्रीकृष्णाने सांगितलेली आहे ही पूर्ण नाही करू शकलं कोणी, ध्यानाची म्हणा किंवा अध्यात्माच्या मार्गाची किंवा मोक्षाच्या मार्गाची, तर काय होतं. तर तो म्हणतो की त्या ठिकाणी अपूर्ण राहिलं किंवा काही कारणाने तो करू शकला नाही, त्या मार्गावर भ्रष्ट झाला, वेगळ्या मार्गाला गेला परत, काही 10 वर्ष केलं पुढे कंटाळा आला सोडून दिलं, तर म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते वाया गेलं. ज्या प्रक्रियेपर्यंत तो आलेला आहे तिथून पुढे जे आहे ती प्रक्रिया पुढच्या जन्मात सुरू होते. जसं आपण जर बघितलं या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी जे कार्य केलं
ज्ञानेश्वरी लिहिली, तर त्यावेळी त्यांनी म्हटलं की हे माझं या जन्मातलं पुण्य नाहीये, हे अनेक जन्माचं संचित आहे, म्हणून मी हे लिहू शकलो. आणि ते कार्य पूर्ण होताच त्यांना वाटलं की आता हे झालं, संपलं माझं एक. आणि मग ते समाधी अवस्थेला गेले. तर हे जे आहे अपूर्ण राहिलेलं कार्य ह्या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात होतं. म्हणजे या ठिकाणी पुनर्जन्माची साखळी ही मान्य केलेली. 46-47 मध्ये सर्वश्रेष्ठ योगी कोण आहे त्यांनी सांगितलं, भक्ती आणि ध्यान या मार्गाने तो श्रेष्ठ ठरतो आणि मग तो श्रीकृष्णाला प्रिय होतो. श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात की मला प्रिय होतो. तर असा हा अध्याय आहे, 6वा अध्याय. या 6व्या अध्यायातला पहिला आपण बघितलं की आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र असतो, आपणच आपला उद्धार करायचे. पुढचा जो श्लोक आहे त्यात त्यांनी म्हटलं की अर्जुन विचारतो की हे मन सोपं नाहीये कंट्रोल करायला. तर तिथं श्रीकृष्ण सांगतात की असंशयम महाबाहो, त्याला महाबाहो म्हटलं त्यांनी. अनेक प्रकारचे संबोधन अर्जुनाला आहेत यामध्ये, की तो एक श्रेष्ठ योद्धा आहे, श्रेष्ठ व्यक्ती आहे, सशक्त बाहूचा आहे तो, म्हणून त्याला महाबाहो म्हटलं. आणि तो म्हणतो की असंशय, यात काही संशय नाही. मनो म्हणजे मनः दुर्निग्रहम चलम, की मन जे आहे हे नियंत्रण करायला सोपं नाही. सतत ते इथून तिथे उड्या मारत असतं, वेगवेगळ्या विषयावर जात असतं आणि सतत ऍक्टिव्ह असतं. पण हे अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, हे प्राप्त होतं, हे तू घेऊ शकतो, गृह्यते. किंवा दोन गोष्टी सांगितल्या त्यांनी, अभ्यास करून आणि वैराग्याच्या मार्गाने. आता ह्या दोन गोष्टी काय आहेत? त्यामध्ये वैराग्याच्या याच्यामध्ये विरक्त हा एक शब्द आहे, आपण बघूयात. रंज नावाचा एक शब्द आहे. रंज म्हणजे एखाद्या रंगामध्ये रंगून जाणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटणे. आणि ह्या रंज धातूला वी उपसर्ग लागतो, त्याचा उलट होतं या ठिकाणी. म्हणजे रंगातून बाहेर पडणे म्हणजे आकर्षण नष्ट होणे. तर आपल्या अध्यात्मात नेहमी सांगितलं जातं की संसारामधून बाहेर पडा. म्हणजे आपल्या 4 आश्रम जे सांगितलेत, ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ आणि संन्यास, याचा उद्देशच तो होता की विद्या आणि गृहस्थाश्रम झालं, ज्ञान मिळवलं, व्यवहार शिकलात, संसार केला, मुलं मोठी झाली, त्यांच्या मार्गाला लागली की आपण सगळ्यातून अंग काढून घ्यायचं आणि वानप्रस्थाच्या मार्गाला लागायचं. आपल्या गरजा कमी करायच्या, सर्व गोष्टीचं आकर्षण कमी करायचं आणि या मोहातून बाहेर पडून जायचं. तर हे होणं म्हणजे एक प्रकारचं विरागीपण येणं, विरक्त होणं. आणि हे विरक्त आल्यानंतर उदासीनता येते. हे विरक्त होणं ही एक मनाची अवस्था असते की आता मला काही नको, जे मिळेल त्यात समाधानी आहे, नाही मिळालं तर मला दुःख नाही, ह्या अवस्थेला येतो. आणि मग उदासीन मध्ये काय होतं की ती वागण्याची पद्धत आहे, माणूस तटस्थ राहतो. अनेक गोष्टी घडतात आजूबाजूला, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलंच पाहिजे असं नाही, त्यामध्ये रस घेत नाही, तटस्थ राहतो. आणि वचत मग वैरागी राहतो. विरक्तावरून वैरागी एक जीवन पद्धती आहे, वैराग्य येतं त्याला. आणि संसारामधलं एकंदरीत त्याचं लक्ष कमी कमी होतं. याच्यामध्ये शंकराचार्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा अभ्यास म्हणजे काय? तर अभ्यास हा शब्द जो आहे, अभि आणि अस. अभि म्हणजे एखाद्याच्या जवळ, कडे, आणि अस म्हणजे त्याला एखाद्याला गती देणे, असणे, फेकणे वगैरे. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे वारंवार मन किंवा बुद्धी फेकणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे, एखादी गोष्ट वारंवार करणे म्हणजे अभ्यास. म्हणजे आपण शाळेपासून ऐकतो की अभ्यास करा, अभ्यास करा. म्हणजे काय करायचं, की आपल्याला जे सांगितलं गेलं, शिकवलं गेलं, समजावून सांगितलं, ते वारंवार करणं म्हणजे अभ्यास. त्याची आवृत्ती करणं म्हणजे अभ्यास. तर हा अभ्यास जर आपण केला म्हणजे काय करायचं, की मनाला नियंत्रित करण्याकरता मनाची एक इच्छा आहे, तर ती नाही पूर्ण केली तर काय होतं,
याचा जर अभ्यास केला तर हळूहळू कळतं की नाही, काही नाही केलं तर काही होत नाही. ही गोष्ट मला हवी आहे, ती नाही मिळाली तर काय होतं, काही होत नाही, नाही करायची. असं जर वारंवार केलं तर हळूहळू कळतं की मला काहीच नसलं तरी चालतं. म्हणून ते हिमालयातले संन्यासी जे असतात ते बरेचदा आपण त्या जातो तिकडे टूरला, तेव्हा दिसतं की आपण त्यांना जर काही देऊ केलं तर त्यांची इच्छा असेल तर ते घेतात, नाहीतर मग ते आज नको नंतर उद्या बघू. मग त्या ठिकाणी त्यांची जी गरज असेल तेवढीच ते घेतात किंवा घेत पण नाही. आणि त्या गरजा त्यांनी अतिशय मिनिमाइज केलेल्या असतात. मग अशा प्रकारे मन सगळ्यातून बाहेर पडलं म्हणजे मग ते एकाग्र वाटते की आता मला कुठल्याच गोष्टीची काही घेणं नाही, मन एकाग्र करायचे. वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे दृष्ट जे आहे, म्हणजे हे ऐहिक सुख जे आहे, आणि अदृष्ट म्हणजे जे न दिसणारं सुख जे आहे, म्हणजे या लोकातलं नसलेलं आपण मानतो की असं असं आहे ते. याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. मग ह्यातून सुद्धा आपण बाहेर पडायचं. न मला ह्या जगातलं आकर्षण असावं, न मला त्या जगातलं आकर्षण असावं. तसं आजच्या परिस्थितीत आपण बघतो की आपल्याला परलोकातलं काही स्वर्ग वगैरे ही जी भावना होती ती आता फार व्यवहारामध्ये राहिलेली नाही आपल्या. जेव्हा एक काळ होता की जेव्हा लोक मोक्ष मिळावा याच्या मागे खूप असायचे, जेव्हा अध्यात्माचं खूप वर्चस्व होतं देशामध्ये त्यावेळेला. आज ऐहिक गोष्टीचं खूप महत्व आहे. सतत पैसा आणि इतर गोष्टीच्या मागे आपण असतो. त्यामुळे काय होतं की ही जी गोष्ट आहे की नाही, आपल्याला परलोकात काय मिळेल, हे असं केलं तर मग तिथे काय शिक्षा मिळेल, याचा विचार कोणी करत नाही. त्याचं आकर्षण करायचे दुसऱ्या एखाद्या समाजामध्ये आहे, किती हूर मिळतील किंवा काय होतील. तसं आपल्याला आकर्षण पण नाही आणि शिक्षा पण नाही. जे दिसतं ते हेच ऐहिक सुख आहे आणि हेच आपण मानून चालतो, हेच सत्य असं मानतो. पण जेव्हा आपण ह्यातून बाहेर काढण्याकरता वारंवार मनाला सांगतो की नाही मला ह्यातली आसक्तीतून बाहेर पडायचं, त्यातून बाहेर पडल्यानंतर मग ते जी भावना निर्माण होते ती वैराग्याची असते. आणि जेव्हा अभ्यास करतो आपण वैराग्याचा, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्याचा, तेव्हा हळूहळू मनावरती नियंत्रण यायला लागतं. मनावर नियंत्रण का आणायचं? कारण की आपण इकॉनॉमिक्स शिकलो त्यावेळेला आपण बघितलं होतं की आपल्या गरजा ज्या आहेत त्याला अंत नाही, या सतत वाढतात आणि त्या कुठल्याही परिस्थितीत केव्हाही वाढतात. त्या न संपणाऱ्या गरजांना कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. आणि एका परिस्थितीनंतर किंवा इव्हन सुरुवातीला सुद्धा आज आपण गीता ठरवलं की शाळेपासून शिकवायची, तर मुलांना सुद्धा शिकवलं जाईल किंवा तुम्ही जेव्हा गोष्टीचा एका उपभोग घ्याल त्यावेळेला एक उदासीन वृत्तीनंच घ्यायचं. त्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्वमेंट नको. वेळ पडली त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. म्हणजे आज जो आपण स्ट्रेस म्हणतो किंवा जो अं, त्याला काय डिप्रेशन म्हणतो, त्या स्टेजला आपण जाणार नाही. अनेकदा पाहतो की आपण की मुलं जी आहेत ती या स्टेजला जातात आणि मग सगळंच बिघडून जातं. अनेक गोष्टी अशा घडत आहेत सध्या की त्या समाजाच्या आणि व्यक्तीच्या आरोग्याला योग्य नाही आहेत. तर ह्या गोष्टी जर असतील मनावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रत्येकाच्या, मग तो पुरुष स्त्री कुणी असो, तर बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतील. तर या ठिकाणी उद्देश वेगळा आहे सांगण्याचा परमेश्वराचा की तुम्ही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा आणि आपल्या स्वधर्माकडे लक्ष द्या. तुम्हाला काय करणं आवश्यक आहे ते बघा. आज तू युद्ध करता आलाय, युद्ध कर. त्या ठिकाणी ह्या मोहात जाऊ नको की तुझे हे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, गुरु आहेत वगैरे. तर हा दुसरा श्लोक आपण बघितला. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलन अभ्यासेन च कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. यावर तुम्हाला काही म्हणायचंय कुणाला, तुमच्या अनुभवातून, अभ्यासातून? एकदम शांतता. खूप मोठा विषय आहे. नाही, विषय मोठा नाही, म्हणजे कसं की त्याला आपण आजच्या परिस्थितीला पण रिलेट करू शकतो, प्रत्येक गोष्टीला. आणि हा
एक वेळ अशी होती, मला आठवतं की ज्या आमच्या पिढीचे आधीचे लोक बोलायचे आपसामध्ये, त्यावेळेला रोजच्या बोलण्यामध्ये हा विषय असायचा. म्हणजे घरामध्ये वेगवेगळ्या आध्यात्मिक वाचन असायचं आणि त्या वाचनामध्ये चर्चा व्हायची. त्यामुळे असं फार असं अवघड वाटायचं नाही. आणि ते केव्हा तरी ऐकलेलं आहे, ते आता इथं उपयोगी पडतं, म्हणून थोडंसं बोलता येतं. ओके. यानंतरचा जो श्लोक आहे, पण ह्याच्यामध्ये मी हा जो विस्तृत भाग आहे ना, स्पष्टीकरण नावाचा, तो मी घेत नाही, कारण खूप त्यात विस्तृत आहे. हे तुम्हाला मी पीडीएफ मध्ये टाकेल, तेव्हा जेव्हा वाचा तेव्हा निवांत वाचा. आणि त्यातलं तुम्हाला जेवढं पटेल, रुचेल, समजेल, लिहा वाटेल तेवढं परीक्षेमध्ये लिहा. म्हणजे कसं की थोडा विषय पण कळेल आणि लिहिता पण येईल असं. पुढचा श्लोक जो तो 12व्या अध्यायामधला आहे. असं सलग नाही घेतलेला, निवडलेत त्यांनी काही. या 12व्या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. यामध्ये सुरुवातीला त्यांनी ज्ञानयोग सांगितला. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाला सांख्ययोग म्हटलेलं आहे. ज्ञानयोगामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व या ईश्वरी काय म्हणतात त्या शक्ती आहेत, त्याचं ज्ञान असणं आवश्यक. तर ते ज्ञान कशा प्रकारे घ्यायचं, ते समजून कसं घ्यायचं, आणि ते झाल्यावर काय होतं, ह्यामध्ये सुद्धा त्यांनी स्थितप्रज्ञाची व्याख्या केली. स्थितप्रज्ञा म्हणजे काय, की अशी व्यक्ती की त्याला सुखाने सुखही होत नाही आणि दुःखाने दुःखही होत. म्हणजे एखादं सुख वाटायला आलं तरी तो तितक्याच माफक आनंदाने घेतो, आणि दुःख वाटायला आलं तरी तितकंच माफक दुःख होतं. म्हणजे सुखाचा अनुभव घेऊन त्यातून बाहेर पडणं त्याला सहज शक्य आहे, दुःखाचा अनुभव घेऊन त्यातून बाहेर पडणं पण सहज शक्य. म्हणजे कुठल्याही गोष्टीत तो गुंतलेला नसतो. ही स्थितप्रज्ञाची अवस्था ही ज्ञानयोगाची अवस्था आहे. आणि त्याच वेळेला तो स्वधर्माप्रमाणे आवश्यक असलेलं कर्म पण करतो. ते कर्म करतानाही तो कर्मातही गुंतत नाही. कर्म करणं हे कर्तव्य आहे, म्हणून ते कर्म करतो. त्याचे फळ जे मिळेल ते मिळेल एवढं तो करतो. कर्म करणं माझ्या हातात आहे, त्याचं फळ देणं न देणं ईश्वराच्या हातामध्ये. ते मी ईश्वराकरता काम करतो, इतक्या संन्यस्त भावनेने जेव्हा आपण आयुष्य जगतो, त्यावेळेला आपण तटस्थपणे वागू शकतो आणि जगू शकतो. म्हणजे करता मी नाही, करता आपण जे म्हणतो नेहमी, करता करविता परमेश्वर आहे. तर करता करविता हा दुसरा कोणीतरी आहे आणि मी केवळ निमित्त आहे, अशी भावना जेव्हा असते, त्यावेळेला आपण तटस्थपणे आयुष्य जगू शकतो. हे सुरुवातीला सांगितल्यानंतर मग कर्मसन्यास वगैरे वगैरे चर्चा केली त्यामध्ये त्यांनी. आणि 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगावरती मांडायचे. भक्तियोग म्हणजे काय, की सहज जगताना, रोजचं आयुष्य जगताना आपण आपल्या रोजच्या गरजा भागवण्याकरता देवाकडे जातो. देवा हे असं होणं आवश्यक, किमान आपलं मला परीक्षेत चांगले मार्क मिळू दे, मला प्रमोशन मिळू दे, माझी आर्थिक निवड होऊ दे, मला आरोग्य चांगलं मिळू दे, याकरता जातो. आणि त्याकरता त्याची काय असेल ती, जी काय सांगितली जाईल ती पूजापाठ वगैरे करतो, मंत्र साधना करतो. ही जी उपासना आहे ही सगुण उपासना. म्हणजे समोर देव आहे असं आपण गृहीत धरतो, तो मूर्ती स्वरूपात आहे, या विशिष्ट स्वरूपात आहे, या विशिष्ट नावामध्ये आहे, असं समजून त्याची उपासना केली जाते. ती सगुण उपासना. आणि ती सगुण असल्याशिवाय सकाम उपासना. सकाम म्हणजे काय, की मी एक उद्दिष्टासाठी तुझ्याकडे आलेलो आहे, तेवढं उद्दिष्ट संपलं की तुझा माझा कॉन्ट्रॅक्ट संपला, की आलो तरी मी पुन्हा दुसऱ्या कामा करता येईल तुझ्याकडे. माझं माझं एवढं होऊ दे, एक नारळ तुला फोडेल. ते काम झालं की नारळ फोडलं जाईल, कॉन्ट्रॅक्ट संपलं. तर हे सगुण म्हणजे असलेल्या देवाची पूजा करायची आणि एका विशिष्ट कामा करायला. हे सकाम आणि सगुण ही अवस्था. पण ही अवस्था काही काळाकरता असावी, हळूहळू सगुणामधून निर्गुणामध्ये जाणं आवश्यक आहे आणि सकामामधून निष्कामाकडे जाणं आवश्यक आहे. म्हणजे जे कर्मातून बाहेर पडायचं, कर्मफळातून बाहेर पडायचं,
कर्म करायचं, पण कर्मफळाची अपेक्षा न ठेवता ठेवायचं. जे मिळेल ते आपलं, न मिळेल ते त्याचं. या भावनेतून आपण जेव्हा जगतो आयुष्य, त्यावेळेला ते निर्गुण उपासनेमध्ये जातं. तर हे सगुण आणि निर्गुण याची उपासना केली, आणि श्रीकृष्णाने हे पण सांगितलंय की मी सगुणाला सुद्धा मान्यता देतो, ते आवश्यक आहे. मग ते पुढे काय काय सांगितलं ते त्यांनी पहिल्या 4 श्लोकामध्ये त्यांनी सगुण आणि निर्गुण उपासनेत तुलना केलेली आहे. ते सांगतात की सगुण रूपामध्ये मन एकाग्र करणारे भक्त श्रेष्ठ आहे. तरीही जे निराकार ईश्वराची उपासना करतात ते सुद्धा परमेश्वर प्राप्ती करतात. म्हणजे इथं ते सुद्धा हे महत्वाचं आहे. म्हणजे निराकार उपासना करणं सोपं नाही. आज आपण अनेक देवता मानतो, अनेक प्रकारच्या देवता मानतो, त्यांनाही आपल्यासारखेच आकार देतो. त्याही पुरुष आहेत, त्याही स्त्री आहेत, त्यांनाही आपल्यासारख्याच भावभावना आहेत असं आपण गृहीत धरतो, आणि त्याप्रमाणे त्यांची पूजा करतो. जसं आपण रोज आंघोळ करतो, देवालाही आंघोळ घालतो. आपण जेवतो, देवालाही नैवेद्य दाखवतो. म्हणजे जसं आपण जगतो तसाच देव जगतो असं आपण गृहीत धरून त्याला देत राहतो. तर ही सगुण उपासनामध्ये जेव्हा मन एकाग्र असतं माणसाचं, जेव्हा तो मनापासून ते करतो, त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतात की तो श्रेष्ठ आहे. कारण तो स्वतःला देवाशी एकरूप मानतो आणि देवाला स्वतःशी एकरूप मानतो. पण तरीही त्यांचं म्हणणं आहे की निराकार हे असणं आवश्यक आहे, कारण ईश्वर हा निराकारच आहे. जीवन वारकरी संप्रदायात जरी आपण अभ्यास केला तर त्यात हे दिसतं की निराकारच आहे. जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की मी कोण आणि देव कोण हे मला कळत नाही, मी म्हणजेच तो आणि तो म्हणजेच मी, तेव्हा त्या सगुण रूपात ते एकाग्र झाले. आणि जेव्हा ते निराकार झाले, जेव्हा ते समाधीच्या वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये संपूर्ण ते निसर्गाशी एकरूप झाले, त्यावेळेला ते निराकार ईश्वराशी एकरूप झाले. तर हे निराकार ईश्वराची उपासना करून त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, त्याला भावना नाही, त्याचं स्वरूप माहीत नाही, पण त्याची उपासना करायची. आणि ते सुद्धा ईश्वराला मिळतात. पण निराकार उपासना करणं ही अवघड असतं. 5व्या आणि 8व्या श्लोकात ते सांगितलेलं आहे की सगुण भक्ती ही सुलभ आहे. देव समोर दिसतो आहे, त्याला मी देव म्हणतो, हा देव आहे, तो धातूचा आहे, दगडाचा आहे, फुलात आहे, वगैरे काय असेल ते निसर्गात आहे. आणि मग देहधर्मी प्राणी म्हणजे आपण सगळे, निराकार उपासना कठीण असल्याने कर्मे ईश्वराला अर्पण करायची आणि अनन्य भावाने भक्ती करायची हे सोपं आहे. आपण काय करायचं की आपल्याला दिलं आयुष्य देवाने, जगायचं आहे, चांगल्या प्रकारे जगायचं आहे, देव आहे असं गृहीत धरून जगायचं आहे, समोरचा देव आहे तोच देव आहे असं गृहीत धरून जगायचं आहे, त्याची उपासना करायची आहे, तो सगुण आहे, त्याची मी जी काय ठरलेली उपासना ती करील, माझं माझं कर्म करील, आणि हे कर्म मी त्याच्याकरता करतो आहे, त्यानं दिलं म्हणून करतो आहे, म्हणून मी त्याला अर्पण करून संध्याकाळी झोपताना निवांत झोपेल. उद्या सकाळी त्याचा काय रिझल्ट येईल किंवा नाही येईल त्याचं काम आहे, जे येईल ते स्वीकारेल, पुढचा मार्ग. तर ही अशी सगुण भक्ती आहे, ही सोपी आहे. पुढच्या 9 ते 12 मध्ये त्यांनी सांगितलंय विविध पर्याय. तुमचं मन स्थिर असणं आवश्यक आहे. मग स्थिर करता तुम्ही काय करायचं, अभ्यास योग करायचा, सतत अभ्यास, सतत अभ्यास, सतत अभ्यास. पण ज्यांना अभ्यास म्हणजे काय की मन स्थिर करण्याचं, मनावरती कुठल्याही गोष्टीचा परिणाम न होऊ देण्याचा प्रयत्न करण्याचं, हा या ठिकाणी प्रयत्न असणार. आणि हे जर होत नसेल तर मग मी जे काय करतो आहे ते माझं नाही आहे, ईश्वराचंच आहे. भगवत प्रत्यर्थ कर्म करायचं, मी फक्त त्याचा एक प्रतिनिधी म्हणून आयुष्य जगतो आहे. आणि मग माझं जे काय वाट्याला येईल कर्म ते मी करील आणि त्याला फळ अर्पण करील. आणि मग ते कर्म फळाचा त्याग करायचा. जे काय आपल्याला मिळतंय त्यानं दिलं, त्याचा उपभोग घ्यायचा आणि सोडून द्यायचं, म्हणजे त्या कर्मफळामध्ये अडकायचं नाही. अशा ह्या 9 ते 12 मध्ये सांगितलं. आणि 13 ते 20 मध्ये आदर्श भक्त म्हणजे कोण, त्यांनी हे अनेक लक्षणं सांगितली आहेत. ही खूप श्रेष्ठ प्रकारची आहे. हे सामान्य माणसाला, हे आपल्यासारख्याला प्राप्त करणं सोपं पण नाहीये. अहंकार मुक्त, कोणाचाही द्वेष न करणारा,
सुखदुःखात समतोल ठेवणारा आणि निस्वार्थ भक्त ईश्वराला प्रिय असतो, असं या श्लोकांमध्ये सांगितलं. हा लहान अध्याय आहे, संपला यातला 20 अध्याय श्लोकांमध्ये. त्यातला 12वा श्लोक आपल्याला आहे. त्यांनी काय सांगितलंय 12व्या श्लोकामध्ये? श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागस त्यागत शांती निरंतरम. म्हणजे काय? श्रेय हे ज्ञानम, ज्ञान हे श्रेष्ठ आहे अभ्यासात, अभ्यासापेक्षा पंचमी, अभ्यासापेक्षा ज्ञान हे श्रेष्ठ आहे. तुम्ही हे अभ्यास करता, मनावरती नियंत्रण, ठीक आहे, पण तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे ईश्वराचं. ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा ध्यान हे जास्त श्रेष्ठ आहे. आणि ध्यानात कर्मफल त्याग, कर्मफल त्याग हे श्रेष्ठ, आणि त्यागात शांती अनंत. आणि हे त्याग जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला अनंतर म्हणजे त्यानंतर शांती प्राप्त. म्हणजे आता हे काय म्हणणं आहे? अभ्यास म्हणजे काय? मर्म न जाणता केलेला अभ्यास. म्हणजे आपण जेव्हा मनावरती प्रयत्न करतो नियंत्रणाचा आणि एका दिशेला मनाला नेण्याचा, त्यावेळेला हे मी कशा करता करतोय, त्यातून काय निष्पन्न करतो हे जर नसं जाणवत त्याला, त्यामध्ये मी फारसं कॉन्शियस नसताना करतो, म्हणजे मर्म न जाणता करतो, त्यावेळेला असा अभ्यास करण्यापेक्षा मग ज्ञान प्राप्त करणं श्रेष्ठ आहे. मग ज्ञान करण्यापेक्षा तो म्हणतात की परमेश्वराचं स्वरूपाचं ध्यान करायचं. कसा परमेश्वर आहे, माझ्या दृष्टीने कसा आहे, आणि मग तेही नसेल होत माझ्याकडून, मग ते मी माझं जे कर्म आहे ते तरी करीन, बाकी जाऊ द्या, ते देवाचं ध्यान वगैरे मला होणार नाही. मी ते मन श्रेष्ठ करणे, मनाला नियंत्रण करणे हे मला जमणार नाही. मग मी आपलं माझं माझं काम आहे ते करीन, फक्त परमेश्वराचं मी कर्तव्य म्हणून करीन. त्याचं जे काय फळ आहे त्याची अपेक्षा ठेवणार नाही, आणि फळ प्राप्त झालं तरी त्याग करीन, बरोबर, फळाचा त्याग करायचा. हे श्रेष्ठ आहे, कारण त्या त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ही परम शांती ताबडतोब का मिळते? कारण तिथे आपण अडकत नाही. नाही तर बरेचदा काय होतं की ऑफिसमध्ये काय होतं ते आपण घरी आणतो, घरी काय होतं ते ऑफिसमध्ये घेऊन जातो. ह्याच गोष्टी रस्त्यामध्ये येताना जाताना असतात, सतत म्हणत असतात, केव्हा केव्हा झोपेतही त्याच असतात. म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत किंवा उठल्यापासून उठल्यापर्यंत एका विशिष्ट मानसिक अवस्थेमध्ये आपण असतो. ती अशांतीची अवस्था असते, कारण आपण त्या कर्मामध्ये सतत अडकलो असतो. म्हणून कर्मामध्ये किती अडकायचं आणि कर्माच्या फळामध्ये अडकायचं की नाही, किती अडकायचं, त्याचा त्याग करायचा, केव्हा करायचा, किती करायचा, याचं आपण जेव्हा तारतम्याने ठरवतो, आणि आपण ठरवतो की ठीक आहे आता हे एवढं एवढं कार्य केलं, तिच्या पुढचं काय व्हायचं ते पाहू, नंतर जे होईल ते होईल, त्यावेळेला आपण मग ते मन आपलं शांत होतं आणि आपल्याला ती परम शांती मिळते. आणि सुखी जीवनाची गुरुकिल्ली जर म्हटली तर हीच आहे की आपल्याला परम शांती हवी. म्हणजे आज आपण म्हणतो की आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचंय 2047. विकसित होणार म्हणजे काय होणार? खूप साधन संपत्ती, खूप हत्यारं, सगळ्यांना खूप पगारी, एक प्रकारचं स्थैर्य, आर्थिक स्थैर्य. पण ह्यातून मग परमशांती आहे का? म्हणजे एक इंडेक्स असा मानला जातो की माणूस सुखी आहे का? जसं आपण ते स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीचं उदाहरण दिलं जातं केव्हा केव्हा, की तिथले लोक अजूनही सायकलवर फिरतात आणि तिथे सुखी असण्यावर जास्त भर आहे. तुम्ही आनंदाने आहात हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती पैसा कमावला, किती गोष्टी तुमच्याकडे आहेत, शेजाऱ्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नाही, ह्या नातेवाईकांनी काय घेतलं आणि माझ्याकडे काय नाही,
किंवा माझ्याकडे आहे हे मी किती श्रेष्ठ आहे, दुसरा किती तुच्छ आहे, ह्या भावनांमध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेला ती परम शांती नसते. परम शांती म्हणजे जे आहे त्यामध्ये स्वीकारून आपण निवांत राहणे. तर हे जेव्हा होतं ते केव्हा होतं, कर्मफळाचा त्याग आपण जेव्हा करतो तेव्हा. कर्म करायचंच, कर्म नाही चुकवायचं. कर्म केल्यानंतर जे काय फळ मिळेल ते स्वीकारायचं आणि पुढचा मार्ग द्यायचा. मग याच्यावरती शंकराचार्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. आपण फक्त मुद्दे वाचू या ठिकाणी. अविवेकपूर्ण म्हणजे बुद्धीशिवाय केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षाही ज्ञानपूर्वक ध्यान श्रेष्ठ आहे. म्हणजे ध्यान जे आहे ते सुद्धा त्यांनी म्हटलं की ज्ञानपूर्वक पाहिजे, म्हणजे त्याचं पूर्ण ज्ञान असेल तरच ध्यान करा. नाहीतर मग ते अर्धवट ध्यानामध्ये चुकीच्या पद्धतीने आपण गेलो तर काही नुकसानही होऊ शकतं. ज्ञानी पुरुषाच्या ध्यानापेक्षाही कर्मफल त्याग म्हणजे फळाची इच्छा न ठेवता कर्म करणे श्रेष्ठ आहे. आणि कर्मफल त्यागाने साधकाला सर्व विशेषणाने युक्त असे शांती आणि समाधान, त्याला उपशम म्हटलं जातं, सर्व कारणासहित संसाराचा अंत लगेच होतो वगैरे. तर हे त्याचं म्हणणं की कर्मफल त्याग हे सर्वात श्रेष्ठ. पण जो अज्ञानी माणूस कर्मात प्रवृत्त आहे तो जर या गोष्टी करायला म्हणजे वरच्या ह्या गोष्टी करायला आचरणाला असमर्थ असेल तर त्यांनी फक्त किमान कर्मफल त्याग तरी करावा. मग अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ म्हटलं तर हे पुढच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटी आपण सर्व कर्मफल त्यागाला येतो. आणि पाहिलं तसं तर सर्व कर्मफल त्याग ही सर्वात सोपी गोष्ट आहे. कर्म करायचं त्या फळातून बाहेर पडायचं. फळातून बाहेर पडलं की अनेक प्रकारच्या मानसिक तणावातून आपण बाहेर पडतो. मग ते त्याला प्रमोशन मिळालं मला नाही मिळालं याचं पण दुःख वाटत नाही, किंवा पेन्शन वाढली नाही याचं पण काही दुःख वाटत नाही, किंवा त्याला हे आहे मला नाही याचं पण काही वाटत नाही. म्हणजे अनेक प्रकारचे हेवे दावे जे त्याचं पण बाहेर पडतो. मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एक उदाहरण दिलं 7व्या ते साधर्म्य दाखवलं. यदा सर्वे प्रमुच्छन्ते, हे कठोपनिषदमधलं वाक्य आहे हे. तर त्या ठिकाणी दिलं की सर्व कामनांचा त्याग करा. ते सर्व कामनांचा त्याग हे आपल्याला शक्य नाही. आपण सगळ्या इच्छा सोडू शकत नाही, ते फक्त संन्यासी करू शकतो. आणि आपण संन्यासी होतच असं नाही, फक्त आपण कर्मफळाचा त्याग केला तरी खूप झालं. आणि हेच आपलं ज्ञानी हे ध्याननिष्ठ पुरुषाची अचिव्हमेंट आहे. तर हा या ठिकाणी आपण हा बघितला आहात श्लोक. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांती अनंतरम. त्यानंतर तुम्हाला शांती मिळते. त्याचा हा 12व्या अध्यायातला 12वा श्लोक. यातलं पुढचं आहे थोडंसं वाचू आपण, आहे वेळ तर. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान यमे प्रिय. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी उदाहरणं सांगितली की कोणता पुरुष कोणती व्यक्ती मला प्रिय आहे. परमेश्वराला कोणती प्रिय असते, म्हणजे त्यांनी आपल्याला पाठवलं या ठिकाणी जगामध्ये त्या कुठल्या उद्देशाने पाठवलं की तू इथे जा, पृथ्वीवरती तू जग तुझं आयुष्य, तुला खाण्याकरता ह्या वस्तू इथे आहेत, पिण्याकरता पाणी आहे, तू आरामात जग आणि तुला हे आयुष्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून केव्हा तरी परत ये, प्रयत्न कर मोक्षाचा, नाही तर पुनर्जन्म घे. त्यांनी सांगितलं कुठल्या क्वालिटीज मला आवडतात, कुठले गुणधर्म आवडतात. यौन हृष्यती, ज्याला काही आनंद होत नाही फारसा. न द्वेष्टी, जो कुणाचा द्वेष करत नाही. न शोचती, न शोक करत नाही. न कांक्षती, म्हणजे काही आकांक्षा पण ठेवत नाही, काही कामना पण ठेवत. खूप इच्छा त्याच्या आहेत असं नाही, खूप गरजा आहेत असं नाही. माफक गरजा, माफक आनंद, माफक द्वेष, माफक दुःख. एक मर्यादेपर्यंत सगळंच राहील
पण त्याला असं खूप काही नफा असतं. आणि पुढे ते सांगितलं की शुभाशुभ परित्यागी. शुभ आणि अशुभ म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट यामध्ये तो अडत नाही. तो शुभाचाही त्याग करायला तयार असतो, अशुभाचाही त्याग करायला तयार असतो. एखादी गोष्ट शुभ झाली म्हणून तीच वारंवार मिळत जावी म्हणून तो प्रयत्न करतो. एखादी गोष्ट चव आवडते म्हणून तेच वारंवार खाणं असंही नाही. आवडली, थोडीशी खाल्ली, संपलं. त्यातून बाहेर पडायचं. नाही आवडली, जेवढी मिळाली तेवढी खाल्ली, त्यातून बाहेर पडायचं. म्हणजे शुभ अशुभ, आवडणारं न आवडणारं अशा प्रत्येक भावनेमध्ये अडकायचं नाही. आणि मग तो असा जो आहे तो भक्तियुक्त भक्तिमान पुरुष, त्याची माझ्याकडे माझ्याकडे ओढ पाहिजे. तो माझ्या भक्तीमध्ये पाहिजे. यस मे प्रिया, तो मला प्रिय आहे. तर ह्या ज्या गुणधर्म सांगितले यामध्ये की त्याला एक प्रकारचं बॅलन्स्ड माइंड, जे आज आपण त्याला आजच्या वैज्ञानिक भाषेमध्ये किंवा मॅनेजमेंट भाषेमध्ये इमोशनल कोशंट म्हणतो आपण. हे अगदी सुरुवातीला शाळा कॉलेजच्या काळामध्ये इंटेलिजन्स कोशंट होतं, की तुम्ही किती बुद्धिमान आहात हे मोजलं जायचं. अजूनही मोजलं जातं. तुमचा मेंदू किती तत्पर आहे, किती फास्ट आहे, किती लवकर समजतो, किती लवकर कुठली गोष्ट ग्राह्य करतो, यावरून तुम्ही किती हुशार आहात किंवा काय आहात ते मानलं जातं. पण नंतर आता कळालं की हुशार असणं केवळ चालत नाही. एखादा माणूस मॅनेजमेंटमध्ये जर खूप ज्ञानी असेल आणि अहंकारी असेल, त्याला खूप इगो असेल, दुसऱ्यांना तुच्छ समजत असेल, तर तो यशस्वी होईलच असं सांगता येत. म्हणून त्या जो मॅनेजमेंटचा माणूस आहे, जो काम करणार, म्हणजे कुणीही मॅनेजमेंट म्हणजे कुणीही काम करणारा माणूस, त्याला आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवता आलंच पाहिजे. तर हा जो कन्सेप्ट आहे, हा आज आपण त्याला इमोशनल क्वोशंट म्हणलं. आणि आता या दोन्हीचंही एकत्र करून इंटेलिजन्स अँड इमोशनल क्वोशंट, ते दोन्हीही एकत्र मोजले जातात. तर तुम्ही हुशार आहात आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या पण योग्य आहात, तर तुम्ही जास्त कॉम्पिटंट व्यक्ती आहात. हे व्यवहारामध्ये आपण असं मानतो. हेच आपल्या अध्यात्मामध्ये 5-6 हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवलं की त्यांनी कसं असावं एखाद्या व्यक्ती. म्हणजे केवळ भावना असाव्यात असं नाही. म्हणजे मन मानेल तसं आयुष्य जगायचं असं नाही होऊ शकत. तसं झालं तर तो एक अपायकारक आयुष्य होईल. अनियंत्रित भावना या त्रासदायक ठरतात. म्हणून नियंत्रित भावनांचं आयुष्य जगायचं असं या श्लोकांमध्ये सांगितलं. ज्याला आनंदही होत नाही, त्याला दुःखही होत नाही, जो कोणाचा द्वेषही करत नाही आणि कुठल्या गोष्टीची आकांक्षाही करत नाही, त्याला शुभाचंही काही फारसं काही प्रेम नसतं, अशुभ आहे असं त्याचं काही नाही, या दोन्हीचाही त्याग करायला तयार असतो तो. परित्यागी म्हणजे संपूर्ण त्याग करायला. चांगलं झालं ठीक आहे, आनंद आहे, ओके. आणि अशुभ झालं तर ठीक आहे, सोडून द्या, पुढे चला. असा हा व्यक्ती ज्याची माझ्यावर भक्ती आहे. म्हणजे हे फार महत्वाचं आहे की आयुष्य असंही जगता येतं काहीही न करता. जन्माला आलेला माणूस हा मरेपर्यंत कसाही जगू शकतो. पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही भक्ती मार्गाने जगा. परमेश्वर आहे असं मानून जगा. परमेश्वर नाही असं मानूनही जगता येतं. काही फरक पडत नाही. मी कुणी काहीही मानलं आणि काहीही नाही मानलं. आज पाश्चिमात्य देशामध्ये असं एक कल्ट आहे, तिथे म्हणतात आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही, कुठलाच देव मानत नाही. तरी पण ते जगतात, आनंदाने जगतात. तसं जरी तुम्ही जगलात तरी जगतात. पण इथे असं मानलेलं आहे की परमेश्वर आहे, त्याची भक्ती करून तुम्ही जगा, तुमचं सुखी आयुष्य जगा, नियंत्रित आयुष्य जगा आणि सुखी व्हा. तर हे हा श्लोक